वेलकम टू पिंशू किचन। आज आपण साबुदाण्याचे पापड बघणार आहोत। वाफेवरचे खूप करायला सोपे आहे आणि खूप झटकीपट होतात आणि बघताक्षणी आपल्याला खावं वाटेल उपवासाच्या वेळेस आणि उपवास आपल्याला जाणवणार सुद्धा नाही आणि कलरफुल पापड बनतात आणि खूप सारे बनतात। बघा इथे मी रात्रभर साबुदाणा मुरू घातला होता, छान मुरलेला आहे। 6 ते 7 तास मुरू घालायचा आहे। साबुदाणा बोटावर तुम्हाला क्रश करून दाखवला, छान नरम सॉफ्ट झाला। या वाटीने 1.5 वाटी घेतला होता। जर तुमच्याकडे वेळ नसेल ना, चवीनुसार मीठ, तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही कोमट पाण्यात सुद्धा साबुदाणा भिजू घालू शकता आणि 2 ते 3 तास ठेवायचा। फक्त साबुदाण्याच्यावर 1 कांड पाणी ठेवलं पाहिजे, म्हणजे मुरून जाते आणि फुलते साबुदाणा। साधंही पाणी घेतलं तरी चालते रात्रभर मुरू घालायचा असेल तर, आणि लगेच बनवायचे असेल 2 ते 3 तासात तर गरम पाण्यात टाका। आता हे मी वेगवेगळ्या पार्टमध्ये काढून घेत आहे, कारण आपल्याला याच्यात फूड कलर मिक्स करायचा आहे। तुम्हाला जो कलर आवडते ना फूड, तो टाका। तर ग्रीन कलर टाकलेला आहे। सुरुवातीला हा फिक्काच दिसतो, पण जेव्हा आपण ही कुरडी वाफवून घेऊ ना, तेव्हा छान डार्क कलर येतो आणि दाणे खूप सुटसुटीत असले ना साबुदाण्याचे, तर थोड्याचे पाण्याचे शिंतोडे टाकायचे, त्यामुळे छान पकड येते आणि बाइंडिंग येते साबुदाण्याला। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब हे निःशुल्क केल्या जाते आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील। बघा आता मी छान कलर टाकून घेतलेला आहे। आता इथे मी पातेल्यात गॅसवर पाणी उकळायला ठेवलेलं आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे। या प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे। तुम्ही तूप, तेल काही लावून घेऊ शकता, मी तेल लावलेलं आहे। बघा पूर्वीच्या काळात आहे ना, छोट्या छोट्या प्लेटी किंवा वाट्याला तेल लावून असे पापड बनवायचे। आता जास्त आपल्याला वाट्या किंवा प्लेटी छोट्या तयार जमवायची काही आवश्यकता नाही। एका प्लेटमध्ये सर्व आपले पापड तयार होते आणि तळल्यानंतर एवढे छान फुलतात ना, दुप्पट फुलतात ते, आणि तोंडात टाकताच क्षणी ही कुरडई विरघळून जाते। विदर्भात याला कुरडई म्हणतात, काही भागात त्याला पापड म्हणतात। व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा। सबस्क्राईब ही निःशुल्क केल्या जाते। बस याच प्रकारे आता आपण पूर्ण पापड टाकून घेऊया। आणि आता हे पापड बनवण्यासाठी उन्हाची सुद्धा काही आवश्यकता नाही आहे। तुम्ही पावसाळा, हिवाळा जेव्हा खायचे आहे तेव्हा बनवू शकता आणि फॅनखाली वाळवले की बाद सुकतात। हे फॅनखाली वाळवले असतात, 2 ते 3 दिवस सुकायला लागते, आणि उन्हाळ्यात बनवले असता एका दिवसात सुकते। म्हणून आता उन्हाची पण आपल्याला काही हे काळजी नाही की ऊन नसलं तर हे पापड कसे बनवा। आता छान मी झाकून ठेवलेलं आहे, 7 ते 8 मिनिटात आपले पापड तयार होते। तोपर्यंत दुसऱ्या प्लेटमध्ये मी पापड रेडी करत आहे। या प्लेटला सुद्धा तेल लावून घेतलेले आणि कलरफुल पापड बघू शकता तुम्ही, किती छान दिसत आहे आणि झटकीपट तयार होतात, वेळसुद्धा लागत नाही। जसे तुम्हाला मोठे हवे आहे ना, त्याच प्रकारे बनवायचे। छोटे मोठे दोन्ही आकाराचे राहतात, पण याच आकाराचे मार्केटमध्ये आपल्याला विकत मिळते, म्हणून मी त्याच मीडियम आकाराचे बनवलेले आहे। बघू शकता तुम्ही किती झटकीपट तयार होत आहे आणि कलरफुल पापड बनले ना, घरातील सर्वांनाच आवडते आणि फूड कलर आहे। बघा आता याला डेकोरेट करून घेऊया, खूप छान लागते। जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल ना, त्याचे नोटिफिकेशन तुमच्यासाठी येत राहील, म्हणून सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। तुमच्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी प्रोत्साहन मिळते। बघा 7 ते 8 मिनिटांनंतर उघडून बघलं असताना, झाकून ठेवल्यानंतर, तर बघा किती छान ट्रान्सपरंट पापड तयार झालेले आहे आणि गॅससुद्धा जास्त लागत नाही, मीडियम पॉवरवर गॅस ठेवून द्यायचा। आणि आता उलटण्याच्या सहाय्याने आपण प्लास्टिक पेपरवर काढून घेऊया। खूप इझी आणि अलगद निघते, बघू शकता तुम्ही किती छान अलगद निघत आहे। बघा आता प्लास्टिक पेपरवर आपण टाकून घेऊया वाळवण्यासाठी फॅनखाली। मी फॅनखालीच वाळवत आहे। अशा प्रकारे सर्व पापड आपण प्लास्टिक पेपरवर टाकून वाळवायला घेऊया। इझिली निघत आहे, बघू शकता तुम्ही।
साबुदाणा आहे ना सुटसुटीत झाला की त्याच्यावर पाण्याचे शिंतोडे याच्यासाठी टाका की त्याला छान बाइंडिंग येते. म्हणून मी माझा प्रत्येक व्हिडिओ सांगते तुम्हाला की शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप न करता. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमंडळीसोबत आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटते. बघा जरासा हा ड्राय साबुदाणा झाला की मी थोडंसं पाणी टाकत आहे आणि मिक्स करून घेते. आणि माझी प्रत्येक रेसिपीत आहे ना टिप्ससहित आहे आणि काही वेगवेगळ्या रेसिप्या शेअर केलेल्या आहेत. जसं यूट्यूबवर प्रत्येक चॅनेलच्या सारख्याच रेसिप्या येते ना, तशी माझ्या रेसिप्या हे सारख्या येत नाही, वेगळ्या आहे. तुम्ही एकदा माझ्या चॅनेलला जाऊन व्हिजिट द्या आणि बघा कसे वाटते ते व्हिडिओ तुम्हाला. बघा किती छान झटकीपट. आता आपण तिसरी प्लेटसुद्धा तयार करून घेऊया, कारण 2 झालेल्या आहे आपल्या प्लेट आणि जास्त भांडेसुद्धा भरवायचं काम नाही. एका प्लेटमध्येच तयार होते. एक प्लेट आपण वाफावर ठेवली की दुसरी तयार करायची इकडे आणि वेळही खूप कमी जातो आपला. किती झटकीपट तयार झालेले आहे पापड आपले. आणि बघा वाळून घेतल्यानंतर किती छान कलरफुल पापड हे आपले उपासाचे तयार झालेले आहे. आणि गरम असे तेलात टाकले असतात, दुप्पट तिप्पट फुलतात आणि तोंडात टाकताच त्याचं विरघळून जाते आणि पाणी बनते आणि खायला पण खूप छान लागतात. आमच्याकडे उपास असो नसो सर्वच जणी खूप आवडीनं कुरडई खातात. मी दुसरीवालीसुद्धा तळून दाखवते तुम्हाला. बघू शकता तेलात टाकली की छान फुलते. बस अशाच प्रकारचे मी सर्व पापड बनवून घेतलेले आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. ग्रीनवाली पण आपण आता पापड हे तळून घेऊया. बघू शकता किती छान फुललेली आहे. वा काय मस्त झालेले आहे. क्रंची आणि क्रिस्पी साबुदाण्याचे पापडची रेसिपी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमंडळीसोबत. थँक्यू.